वर्ग 10वा विषय सामान्य विज्ञान भाग 2 पाठ 3 सजीवांतील जीवन प्रक्रिया भाग 2 स्वाध्याय प्रश्न पहिला खालील तक्ता पूर्ण करा. अलैंगिक प्रजनन आणि लैंगिक प्रजनन. उत्तर 1. कायिक पेशींच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास अलैंगिक प्रजनन म्हणतात, तर युग्मकांच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास लैंगिक प्रजनन म्हणतात. अलैंगिक प्रजननासाठी केवळ एकाच सजीवाची आवश्यकता असते. लैंगिक प्रजननासाठी नर जनक आणि मादी जनक अशा 2 जनकांची आवश्यकता असते. अलैंगिक प्रजनन हे प्रजनन फक्त सूत्री विभाजनाच्या मदतीने होते, तर लैंगिक प्रजनन जे आहे ते लैंगिक प्रजनन हे सूत्री विभाजनाच्या आणि अर्धसूत्री विभाजनाच्या मदतीने होते. अलैंगिक प्रजनन हे प्रजनन फक्त सूत्री विभाजनाच्या मदतीने होते. अलैंगिक प्रजननाने तयार होणारा नवीन जीव जनुकीयदृष्ट्या तंतोतंत जनकासारखाच असतो, तर लैंगिक प्रजननाने तयार होणारा नवीन जीव जनुकीयदृष्ट्या जनकांपेक्षा वेगळा असतो. द्विविभाजन, बहुविभाजन, कलिकायन, खंडीभवन, पुनर्जनन, शाकीय प्रजनन, बीजाणू निर्मिती इत्यादी प्रकारे विविध सजीवांमध्ये अलैंगिक प्रजनन केले जाते, तर लैंगिक प्रजनन केवळ 2 टप्प्यांत केले जाते. अर्धगुणसूत्री विभाजनाने युग्मके तयार करणे आणि नंतर या एकगुणित युग्मकांच्या फलनाने द्विगुणित युग्मनज तयार करणे. लैंगिक प्रजननात इतर प्रकार नसतात. प्रश्न दुसरा रिकाम्या जागा भरा. मानवी शुक्रपेशींची निर्मिती डॅश या अवयवात होते. उत्तर वृषण. मानवामध्ये डॅश हे गुणसूत्र पुरुषत्वासाठी कारणीभूत असते. उत्तर वाय. पुरुष आणि स्त्री जननसंस्थेमध्ये डॅश ही ग्रंथी समान असते. उत्तर कंद मूत्रमार्ग. भ्रूणाचे रोपण डॅश या अवयवामध्ये होते. उत्तर गर्भाशय. भिन्न पेशींच्या संयोगाशिवाय डॅश हे प्रजनन घडून येते. उत्तर अलैंगिक. शरीराचे अनेक तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागतो. हे प्रजनन डॅश प्रकारचे आहे. उत्तर खंडीभवन. परागकोशातील कोष्ठकांमध्ये डॅश विभाजनाने परागकण तयार होतात. उत्तर अर्धसूत्री. प्रश्न तिसरा खालील कंसात दिलेल्या शब्दांचा वापर करून परिच्छेद पूर्ण करा. शब्द आहेत पीतपिंडकारी संप्रेरक, गर्भाशयाचे अंतस्तर, पुटिका ग्रंथी संप्रेरक, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, पीतपिंड. तर याचं उत्तर आहे अंडाशयातील पुटिकेची वाढ पुटिका ग्रंथी संप्रेरकामुळे होते. ही पुटिका इस्ट्रोजन स्त्रवते. एका पुटिकेसह त्यातील अंडपेशीची वाढ होते. इस्ट्रोजनच्या प्रभावामुळे पुनर्निर्मिती होते. पीतपिंडकारी संप्रेरकामुळे पूर्ण वाढ झालेली पुटिका फुटून अंडपेशी अंडाशयातून बाहेर पडते व पुटिकेच्या उर्वरित भागापासून पीतपिंड तयार होते. ते इस्ट्रोजेन व
प्रोजेस्टेरॉन ही संप्रेरके स्त्रवते. या संप्रेरकांच्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या अंतःस्तरातील ग्रंथी स्त्रवण्यास सुरुवात करतात आणि ते रोपणक्षम होते. प्रश्न 4, थोडक्यात उत्तरे द्या. एकपेशीय सजीवांतील अलैंगिक प्रजननाचे प्रकार सोदाहरण स्पष्ट करा. उत्तर: एकपेशीय सजीवांतील अलैंगिक प्रजननाचे पुढील प्रकार आहेत. 1. द्विविभाजन. द्विविभाजन हा अलैंगिक प्रजननाचा एक प्रकार आहे. बऱ्याच आदिकेंद्रकी पेशी, काही आदिजीव व दृश्यकेंद्रकी पेशीतील काही पेशी यामध्ये या प्रकारचे प्रजनन घडते. या विभाजनात जनक पेशीचे 2 समान भागात विभाजन होते आणि प्रत्येक भागाचे नवजात पेशीत रूपांतर होते. अमिबामध्ये पेशीद्रव्याचे विभाजन कोणत्याही अक्षातून म्हणजेच साधे विभाजन होते. काही सजीवांमध्ये द्विविभाजन हे आडव्या किंवा अक्षातून होते. उदाहरणार्थ पॅरामेशियमचे आडवे द्विविभाजन तर युग्लिनाचे उभे द्विविभाजन. दोन बहुविभाजन. बहुविभाजन हा अलैंगिक प्रजननाचा प्रकार आहे. या प्रकारचे विभाजन अमिबामध्ये घडते. प्रतिकूल परिस्थितीमध्ये अमिबा छद्मपाद आत ओढून घेतो, गोलाकार बनतो व पेशीपटलाभोवती कडक संरक्षक कवच तयार करतो. त्यास पुटी म्हणतात. पुटीमध्ये केंद्रकाचे विभाजन होते. केंद्रक विभाजनांच्या पाठोपाठ पेशीद्रव्याचेही विभाजन होते व अनेक नवजात पेशींची निर्मिती होते. अनुकूल परिस्थितीमध्ये पुटी फुटून अनेक अमिबा पेशी बाहेर पडतात. तीन, कलिकायन. जनकपेशीला बारीकसा फुगवटा येतो, त्यास कलिका म्हणतात. जनकपेशीच्या केंद्रकाचे विभाजन होते व 2 नवजात केंद्रक तयार होतात. एक नवजात केंद्रक कलिकेत प्रवेश करते. कलिकेचा आकार वाढतो, तो जनकपेशीपासून वेगळी होते व स्वतंत्र वाढते. उदाहरणार्थ किण्व या एकपेशीय कवकामध्ये कलिकायन पद्धतीने अलैंगिक प्रजनन होते. IVF ही संकल्पना स्पष्ट करा. उत्तर: इन विट्रो फर्टिलायझेशन चे IVF हे संक्षिप्त रूप आहे. अनेक दाम्पत्यांना विविध कारणामुळे अपत्य होत नाहीत, परंतु आधुनिक वैद्यकशास्त्रामुळे आता या अडचणींवर मात करता येऊ शकते. IVF म्हणजे काचनलिकेतील फलन होय. या तंत्रामध्ये काचनलिकेमध्ये फलन घडवून आणले जाते आणि तयार झालेला भ्रूण योग्य वेळी दाम्पत्यातील स्त्रीच्या गर्भाशयात रोपण केले जाते. शुक्रपेशीचे अल्प प्रमाण, अंडपेशी अंडनलिकेमध्ये प्रवेश करण्यात असलेले अडथळे इत्यादी कारणामुळे अपत्य होत नसेल तर IVF हे तंत्र वापरून अपत्यप्राप्ती करता येते. लैंगिक आरोग्य राखण्यासाठी तुम्ही काय काळजी घ्याल? उत्तर: शरीरातील इतर संस्थांप्रमाणेच प्रजनन ही संस्था ही देखील एक संस्थाच आहे. सर्वप्रथम लैंगिक आरोग्याविषयी योग्य आणि शास्त्रीय माहिती असायला हवी. शरीराची स्वच्छता याचबरोबर लैंगिक दृष्टिकोनाबाबत मनाची स्वच्छता हेही आरोग्याचे लक्षण आहे. लैंगिक संबंधांच्या बाबतीत जागरूकता ठेवावी. नको त्या कोवळ्या वयात याबाबत प्रयोग करण्याने लैंगिक आरोग्य कायमस्वरूपी बदलू शकते. मासिक पाळीच्या काळातील स्वच्छता, गुप्तांगाची स्वच्छता या गोष्टी
वैयक्तिक स्वरूपाच्या आहेत. समाजात वावरताना कोणत्याही परिस्थितीत लैंगिक आजारापासून दूर राहावे. आवर्तचक्र म्हणजे काय? आवर्तचक्राचे संक्षिप्त वर्णन करा. उत्तर: स्त्री प्रजनन संस्थेत दर 28 ते 30 दिवसांच्या कालावधीने होणाऱ्या बदलांच्या पुनरावृत्तीमुळे आवर्तचक्र सुरू होते. पुटिका ग्रंथी संप्रेरक, पीतपिंडकारी संप्रेरक ही 2 पियुषिकेतून स्त्रवणारी आणि इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन ही अंडाशयातून स्त्रवणारी संप्रेरके अशी 4 संप्रेरके या चक्राचे नियंत्रण करतात. पुटिका ग्रंथी संप्रेरकाच्या प्रभावामुळे अंडपेशीचा विकास होण्यास सुरुवात होते. ही विकसनशील पुटिका इस्ट्रोजेन संप्रेरक स्त्रवते. इस्ट्रोजनच्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या अंतःस्तराची वाढ किंवा पुनर्निर्मिती होते. दरम्यानच्या कालावधीमध्ये या पुटिकेची पूर्ण वाढ होते. पीतपिंडकारी संप्रेरकाच्या प्रभावामुळे अंडमोचन होते, म्हणजेच पूर्ण वाढ झालेली पुटिका फुटून त्यातील अंडपेशी अंडाशयाच्या बाहेर पडते. अंडाशयामध्ये फुटलेल्या रिकाम्या पुटिकेपासून प्रोजेस्टेरॉन निर्मिती करणारे पीतपिंड तयार होते. प्रोजेस्टेरॉनच्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या अंतःस्तरातील ग्रंथी स्त्रवतात. या अंतःस्तरावर भ्रूणाचे रोपण होते. अंडपेशीचे फलन न झाल्यास पीतपिंडाचे रूपांतर श्वेतपिंडात होऊन इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन या दोन्ही संप्रेरकांचे स्त्रवणे बंद पडते. यामुळे गर्भाशयाच्या अंतःस्तराचा ऱ्हास होतो. तेथील उती आणि अफलित अंडपेशी योनिमार्गाद्वारे रक्तस्रावाच्या रूपात बाहेर टाकली जाते. साधारणतः 5 दिवस हा रक्तस्राव सुरू राहतो. यालाच मासिक पाळी असे म्हणतात. स्त्री गरोदर नसेल तर रजोनिवृत्ती येईपर्यंत दर महिन्याला असे आवर्त चक्र सुरू राहते. पाच, लैंगिक प्रजननातील मातापित्याप्रमाणे नवीन जीव गुणधर्माबाबत साम्य दाखवतो. हे विधान उदाहरणासह स्पष्ट करा. उत्तर: लैंगिक प्रजनन 2 युग्मकांच्या सहाय्याने होते. एक युग्मक पित्याकडून येते तर दुसरे युग्मक मातेकडून आलेले असते. ही दोन्ही युग्मके अर्धसूत्री विभाजनाने तयार होतात. या दोन्हींचे फलन झाले की युग्मनज तयार होतात. मातापित्यांकडून जी गुणसूत्रे येतात त्यातून त्यांचा DNA त्यांच्या नवीन संततीत जातो. त्यामुळे त्या नवीन जीवाचे गुणधर्म मातापित्यांप्रमाणेच असतात. लैंगिक प्रजननाची अनेक उदाहरणे हे दाखवून देतील की नवा जीव हा काही गुणधर्माबाबत साम्य दाखवतो. प्रश्न 6वा, नामनिर्देशित आकृत्या काढा. अ. मानवी पुरुष प्रजनन संस्था. उत्तर: याप्रमाणे आकृती काढता येईल. आ. मानवी स्त्री प्रजनन संस्था. उत्तर: ई. आर्तव चक्र. उत्तर: प्रश्न 7, नावे द्या. अ. पुरुष प्रजनन संस्थेची संबंधित विविध संप्रेरके. उत्तर: 1. पुटिका ग्रंथी संप्रेरक. 2. टेस्टोस्टेरॉन संप्रेरक. आ. स्त्री प्रजनन संस्थेतील अंडाशयातून स्त्रवली जाणारी संप्रेरके. उत्तर: इस्ट्रोजेन संप्रेरक, प्रोजेस्टेरॉन संप्रेरक, पुटिका ग्रंथी संप्रेरक,
ल्युटिनायझिंग संप्रेरक. ई. जुळ्यांचे प्रकार. उत्तर: एकयुग्मजी जुळे, द्वियुग्मजी जुळे. ई. कोणतेही दोन लैंगिक रोग. उत्तर: सायफिलिस, गोनारिया. 8. दाम्पत्यातील मुलगा होणार की मुलगी हे त्या दाम्पत्यातील पुरुषावर अवलंबून असते. विधानाची सत्यता असत्यता कारण स्पष्ट करा. उत्तर: पुरुषामध्ये XY ही लिंग गुणसूत्रे असतात, तर स्त्रियांमध्ये XX ही लिंग गुणसूत्रे असतात. या लिंग गुणसूत्रामुळेच स्त्री आणि पुरुषाच्या शरीरामध्ये विशिष्ट अवयव असलेल्या प्रजननसंस्था तयार होतात. पुरुषामध्ये Y गुणसूत्र वेगळे असते, तर X हे गुणसूत्र स्त्री आणि पुरुष या दोन्हीमध्येही असते. म्हणजेच Y गुणसूत्र फक्त पुरुषत्वासाठी कारणीभूत असते, तर X स्त्रीत्वासाठी. युग्मक तयार करणाऱ्या पेशीमध्ये गुणसूत्रांची संख्या द्विगुणित म्हणजेच 2n असते. त्यात अलिंगी गुणसूत्रांच्या 22 जोड्या आणि 1 जोडी लिंग गुणसूत्रांची असते. म्हणजेच 44 अधिक XX किंवा 44 अधिक XY. या पेशी अर्धगुणसूत्री विभाजनाने विभाजित होतात. यामुळे युग्मकामध्ये गुणसूत्रांची संख्या एकगुणीच राहते. म्हणजेच 22 अधिक X किंवा 22 अधिक X. शुक्रपेशी 22 अधिक X किंवा 22 अधिक Y या 2 प्रकारच्या तयार होतात, तर अंडपेशी 22 अधिक X या एकाच प्रकारच्या पेशी तयार होतात. दाम्पत्याला मुलगा किंवा मुलगी होणे हे सर्वस्वी पुरुषावर अवलंबून आहे. जेव्हा युग्मक निर्मिती होते तेव्हा पुरुषांकडून लिंग गुणसूत्रापैकी X किंवा Y गुणसूत्र पुढील पिढीत येते. स्त्रियांकडून मात्र X गुणसूत्रच पुढील पिढीत येते. पुढे फलनाच्या वेळी जर पुरुषाकडून X गुणसूत्र आले तर मुलगी होते आणि जर Y गुणसूत्र आले तर मुलगा होतो. म्हणून मुलगी होण्यासाठी स्त्रीला सर्वस्वी जबाबदार धरणे चुकीचे आहे. 9. वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन स्पष्ट करा. उत्तर: वनस्पतीमधील अलैंगिक प्रजनन पुढील प्रक्रियेद्वारे पूर्ण होते. 1. खंडीभवन. खंडीभवन हा अलैंगिक प्रजननाचा प्रकार बहुपेशीय सजीवात आढळतो. या प्रकारात जनक सजीवाच्या शरीराचे अनेक तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागतो. उदाहरणार्थ, पाणी व पोषक द्रव्ये मुबलक प्रमाणात मिळाल्यावर स्पायरोगायराची वाढ व विभाजन वेगाने होते. खंडीभवनामुळे स्पायरोगायराचे अनेक खंडांमध्ये विभाजन होते. पेशीय वाढ व गुणसूत्री विभाजनाने या प्रत्येक खंडाचे परिपूर्ण स्पायरोगायरात रूपांतर होते. 2. मुकुलायन. मुकुलायन प्रक्रियेत हायड्रासारख्या वनस्पती प्रजननासाठी पुनर्जनन पेशींचा वापर करतात. हायड्राची वाढ पूर्ण झाल्यावर व पूर्ण पोषण मिळाल्यावर त्याच्या शरीरभित्तिकेवर गोलाकार फुगवटा तयार होतो. या फुगवट्यास मुकुल म्हणतात. या मुकुलाचे रूपांतर यथावकाश छोट्या हायड्रामध्ये होते. नवजात हायड्राच्या शरीराचे स्तर, देह, गुहा व पचनगुहा हायड्राच्या शरीरस्तर व गुहांशी सलग जोडलेले असतात. नवजात हायड्राचे पोषण जनक हायड्राद्वारे होते. जेव्हा नवजात हायड्राची स्वतःचे अस्तित्व टिकवण्याइतपत वाढ होते तेव्हा तो जनक हायड्रापासून वेगळा होतो. मुकुलायन. आकृती. 3. शाकीय प्रजनन.
वनस्पतींच्या मूळ, खोड, पान, मुकुल यासारख्या शाकीय अवयवांपासून होणाऱ्या प्रजननाला शाकीय प्रजनन असे म्हणतात. उदाहरणार्थ, बटाट्यात डोळ्यांपासून नवीन वनस्पतींची पानांच्या कडांवरील मुकुलांपासून निर्मिती होते, तर रताळ्याच्या मुळापासून नवीन रोपटी तयार होतात. शाकीय प्रजनन पद्धतीने निर्मित वनस्पती प्रजनन प्रक्रियेत एकाच जनकाचा समावेश असल्याने मूळ जनक वनस्पतीसारख्याच असतात. शाकीय प्रजननाद्वारे निर्माण झालेल्या वनस्पती वेगाने वाढतात. बीजापासून निर्माण झालेल्या वनस्पतींपेक्षा या वनस्पतींना लवकर फुले व फळे येतात. आकृती 10. भाडोत्री, मातृत्व, काचनलिकेतील फलन, वीर्यपेढी इत्यादी आधुनिक तंत्रज्ञान मानवास उपयुक्त ठरेल या विधानाचे समर्थन करा. उत्तर: मुळातच मूल न होण्याची कारणे अनेक आहेत. त्यातील काही सामाजिक, काही भावनिक तर काही शारीरिक असतात. उशिरा लग्न करणे, दीर्घकाळ कुटुंब नियोजन करणे, मादक पदार्थाचे सेवन करणे, अति मद्यपान करणे इत्यादीमुळे सुद्धा मूल होत नाही. लग्न झाल्या झाल्या आपल्याला मूल हवे ही सामान्यपणे सर्व दाम्पत्याची रास्त अपेक्षा असते. मूल लवकर न झाल्यास जोडप्यांना कुत्सित बोलणे ऐकून घ्यावे लागतात. विशेष करून स्त्रीला याचा फार त्रास होऊ शकतो. वैचारिक मतभेद, भावनिक जुळवणूक न होणे अशा कारणामुळे असमाधानी असलेली दाम्पत्य तसाच संसार रेटताना दिसतात. स्वाभिमानाची चुकीची संकल्पना, जुळवणूक करण्याची क्षमता नसणे, तसेच व्यक्तिमत्वाची जुळवणूक न होणे यामुळे संसारातील सुमधुर भाव हरपलेले दिसतात. सध्याच्या काळात कुटुंब व्यवस्था ढासळत चाललेली दिसते. नैसर्गिकरित्या अपत्य होऊ शकत नाही व आपला वंश पुढे नेण्यासाठी आपल्याला स्वतःचे मूल हवे आहे. आपल्याला मूल व्हावे म्हणून देवधर्म, नवस, उपवास, गंडे दोरे व इतर अनेक प्रकारचे चित्रविचित्र अघोरी उपाय अपत्यहीन जोडपे करत असतात. हे सर्व उपाय संपल्यानंतर खात्रीचा उपाय म्हणून शेवटी आधुनिक तंत्रज्ञानाला शरण जातात. विज्ञान तंत्रज्ञान अशांसाठी आपली दारे उघडी ठेवतं. मूल होणारच याची खात्री देते. अनेक दाम्पत्यांना विविध कारणामुळे अपत्य होत नाहीत. स्त्रियांबाबत मासिक पाळीतील अनियमितता, अंडपेशींच्या निर्मितीतील अडथळे, अंडनलिकेत अंडपेशीच्या प्रवेशात असणारे अडथळे, गर्भाशयाच्या रोपण क्षमतेतील अडथळे इत्यादी कारणामुळे अपत्यप्राप्ती होऊ शकत नाही. पुरुषांमध्ये वीर्यामध्ये शुक्रपेशींचा पूर्णपणे अभाव, शुक्रपेशींची मंद हालचाल, शुक्रपेशींतील विविध व्यंग इत्यादी अभाव कारणे अपत्यप्राप्तीत बाधा आणतात. परंतु आधुनिक वैद्यकशास्त्रामुळे आता या अडचणींवर मात करता येऊ शकते. IVF, भाडोत्री, मातृत्व, वीर्यपेढी इत्यादी तंत्रांच्या सहाय्याने आता अपत्यहीन दाम्पत्यांना अपत्यप्राप्ती होऊ शकते. 11. वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन आकृतीसह स्पष्ट करा. उत्तर: फूल हे वनस्पतीमधील लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे. स्त्रीकेसर हा फुलाचा स्त्रीलिंगी भाग फुलाच्या मध्यभागी असतो. स्त्रीकेसर हा भाग कुक्षी, कुक्षिवृंत व अंडाशयापासून बनतो. पुंकेसर हा फुलाचा पुल्लिंगी भाग असतो. तो परागकोश व व्रंत यापासून बनलेला असतो. स्त्रीकेसराचा लांबट भाग कुक्षिवृंत असतो व त्याच्या टोकाशी कुक्षी असते. अंडाशय हा फुगीर भाग स्त्रीकेसराच्या मुळाशी असतो. त्यात एक किंवा अनेक बीजांडे तयार होतात. परागकोश परागकोश परागकणांची निर्मिती करतात व परागकण पुंयुग्मकांची निर्मिती करतात. व्रंत हे परागकोशाचे देठ असते.
आकृती वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन 3 टप्प्यांमध्ये होते. 1. परागण. परागण म्हणजे परागकोशातील परागकणांचे स्त्री केसरातील होणारे स्थानांतरण. परागक्रिया जेव्हा एकाच फुलात किंवा एका झाडाच्या 2 फुलांत होते तेव्हा त्यास स्वयंपरागण म्हणतात. याउलट जर एकाच जातीच्या 2 भिन्न वनस्पतीमधील फुलांमध्ये घडणाऱ्या परागकण क्रियेस परपरागण म्हणतात. 2. फलन. परागकण कुक्षीवर स्थिरवतो. त्यापासून परागनलिका तयार होऊन ती कुक्षिवृंतातून अंडाशयापर्यंत पोहोचते. प्रत्येक परागनलिकेत 2 पुंयुग्मक असतात व ते नलिकेमार्फत भ्रूणकोशातील अंडपेशी जवळ सोडले जातात. एका पुंयुग्मकाचा स्त्री युग्मकाशी संयोग होऊन युग्मनज तयार होतो व दुसऱ्या पुंयुग्मकाचा द्वितीयक केंद्रकाशी संयोग होऊन भ्रूणपुंज तयार होतो. यालाच द्विफलन असे म्हणतात. युग्मनज भ्रूणात विकसित होतो. भ्रूणपोष भ्रूणाचे पोषण करतो. 3. बीजांकरण. फलनानंतर युग्मनजाचे पुनर्वतीय विभजन होऊन बीजांडात भ्रूण तयार होतो. बीजांडाचे रूपांतर बीजात तर अंडाशयाचे रूपांतर फळात होते. अनुकूल परिस्थितीमध्ये बीजापासून नवीन रोपटे होते व या क्रियेलाच बीजांकुरण असे म्हणतात.